My dear student, welcome to the Shahu screening class. So student, आपण previous class मध्ये टू स्ट्रेट लाईन्स जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन आपण डिस्कस करत होतो की ज्यावेळेस टू स्ट्रेट लाईन्स किंवा एक स्ट्रेट लाईनचं आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं की एक स्ट्रेट लाईन ही कोऑर्डिनेट ॲक्सिस सोबत जर इंटरसेक्ट करत असेल, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस दोघांना इंटरसेक्ट करत असेल तर एक स्ट्रेट लाईन ही कोऑर्डिनेट ॲक्सिस सोबत ट्रायंगल फॉर्म करते आणि आपल्याला त्या ट्रायंगलचा एरिया विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर काल एक लाईन ही दोन ॲक्सिस सोबत ट्रायंगल फॉर्म करते. आज आपण थोडंसं नेक्स्ट टाइप मध्ये जातोय. आज आपल्याला टू लाईन्स ऑफ इक्वेशन दिलेले असतील आणि दोन लाईन्स हे एकतर एक्स ॲक्सिस सोबत किंवा वाय ॲक्सिस सोबत किंवा दोघांसोबत सुद्धा ट्रायंगल फॉर्म करत असतात. तर ती सिच्युएशन बघायची आहे की कोणत्या ॲक्सिस सोबत ट्रायंगल फॉर्म करतोय. जर दोघांसोबत करत असेल तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला गिवन दिलेला असेल की तुम्हाला कोणत्या ॲक्सिस सोबतचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. दोन लाईन्स आणि एक्स ॲक्सिस याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे का दोन लाईन्स दिलेल्या इक्वेशन ऑफ टू लाईन्स आणि वाय ॲक्सिस यांचं इक्वेशन फाइंड आउट करायचंय हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल. तर ज्या पद्धतीचा क्वेश्चन आहे त्या म्हणजे जर क्वेश्चन मध्ये एक्स ॲक्सिस सोबत तयार होणाऱ्या ट्रायंगलचा एरिया विचारला असेल तर तुम्ही तो एरिया काढा. जर तुम्हाला दोन लाईन्सनी वाय ॲक्सिस सोबत बनवलेल्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे तर तुम्ही तो एरिया काढा. ठीक आहे, जसं क्वेश्चन मध्ये सांगितलं तसं आपल्याला फाइंड आउट करायचंय. बट आज आपल्याला टू लाईन्स ऑफ इक्वेशन दिलेले असतील तर टू लाईन्स म्हणजेच ट्रायंगलच्या दोन साइड आणि थर्ड साइड आयदर एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. ठीक आहे, चला तर क्वेश्चन या ठिकाणी नोट डाऊन केलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय द लाईन्स दीज टू गिवन लाईन्स अँड एक्स इज इक्वल टू 0. तर या दोन इक्वेशन ऑफ लाईन्स आहेत. ही पण इक्वेशन ऑफ लाईन आहे बट याला पाहिल्यानंतर थोडंसं क्लिक व्हायला पाहिजे की एक्स इक्वल टू 0 हे कोणत्या लाईनचं इक्वेशन असतं. तर एक्स इक्वल टू 0 हे वाय ॲक्सिसचं इक्वेशन असतं बेटा. कशाचे इक्वेशन असतं? वाय ॲक्सिसचं. ठीक आहे, जर एक्स इक्वल टू 0 तर that is the equation of y axis and if y is equal to 0 which is the equation of x axis. ठीक आहे, तर इथे x equal to 0 दिले म्हणजे हे y axis चं इक्वेशन आहे. म्हणजेच काय तर हे सायमल्टेनियस इक्वेशन हे दोन इक्वेशन जे आहेत ते या y axis सोबत जो ट्रायंगल फॉर्म करतात. हे दोन गिवन स्ट्रेट लाईन्स गिवन इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन्स हे y axis सोबत जो काही ट्रायंगल फॉर्म करतात त्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ठीक आहे, तर सोडवण्याची मेथड जशी काल होती सेम तीच मेथड वापरायची. सोडवण्यासाठी वेगळं काहीच नाही. फक्त या ठिकाणी इंटरसेक्शन पॉईंट तुम्हाला काढावं लागेल. या दोघांचं सोल्युशन काढावं लागेल. हे दोन इंटरसेक्ट करतात काही इन्फायनाइटली मेनी पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करतात. यांचा जो काही सोल्युशन आहे या दोन सायमल्टेनियस इक्वेशन जे आपली मेन इक्वेशन ऑफ टू लाईन्स आहेत त्यांचं सोल्युशन आपल्याला या ठिकाणी काढावं लागतं की ते दोन पॉईंट कुठं जाऊन इंटरसेक्ट करतात त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढावा लागतो. ठीक आहे, बाकी मेथड सेम. तुम्ही अगोदर काढणार या लाईनचे दोन पॉईंट्स काढणार. ही लाईन कोणत्या दोन पॉईंट मधून पास होते ते दोन पॉईंट्स काढणार आणि ते दोन पॉईंट्स असे काढणार की एक्स ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट या लाईनचा एक्स ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट आणि वाय ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट काढणार. ठीक आहे, सो दॅट्स वाय त्यासाठी मी असं करेन 2x + 3y इज इक्वल टू 12. ठीक आहे, तर डायरेक्टली y ला 0 पुट करा. इफ y इज इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट y ला 0 पुट केलं 2x इज इक्वल टू 12. हा कम्प्लीट y ला 0 केलं की 3y 0 झाला 2x इज इक्वल टू 12. सो दॅट मीन्स x इज इक्वल टू 6. सो देअरफॉर मग आपल्याला x, y पॉईंट काय भेटले 6, 0. ठीक आहे, x चा पॉईंट 6 आणि y चा 0. ऑल्सो आता एक पॉईंट भेटला. ही लाईन ज्या पॉईंट मधून पास करते त्याचा एक पॉईंट भेटला. एक्स ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट भेटला. आता वाय ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट फाइंड आउट करूयात. सो वाय ॲक्सिसचा इंटरसेक्शन पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी वाय ॲक्सिस वरती x 0 असतो म्हणून आपण x पुट करणार. इफ x इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू 0 पुट केला 3y इज इक्वल टू 12 म्हणजे y इज इक्वल टू 4. सो देअरफॉर मग दुसरा पॉईंट भेटला आपल्याला 0, 4. ठीक आहे, तर या इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईनचे आपल्याला दोन पॉईंट्स भेटले. ठीक आहे, असेच या सेकंड लाईनचे पण आपल्याला दोन पॉईंट्स काढायचे. एक वेळेस y ला 0 करून काढा, एक वेळेस x ला 0 करून असे दोन पॉईंट्स काढून घ्या. ठीक आहे, सो x मायनस वाय हा -1 इकडे गेल्यानंतर +1. सो इफ y इज इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू 1. सो देअरफॉर x, y इज इक्वल टू 1, 0. इफ x इज इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट त्याच इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y इज इक्वल टू -1. ठीक आहे, सो x, y परत काय भेटला या दुसऱ्या इक्वेशन साठी 0, -1. पहा हे दोन स्ट्रेट लाईनचे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले होते. तर दोन स्ट्रेट लाईनचे दोन इक्वेशन्स वरून मी काय काढले, त्या दोन्ही स्ट्रेट लाईनचे
एक एक पॉइंट्स मी फाइंड आउट केले. ठीक आहे. चला आता यांचा इंटरसेक्शन पॉइंट पण काढून घ्यावा लागेल आपल्याला. तर यांचा इंटरसेक्शन पॉइंट पण काढून घ्यावा लागेल की हे दोन आपल्याला आपण जर पाहिले तर याला युनिक सोल्युशन आहे बघा. एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो आणि वाय कोइफिशियंटचा रेशो इक्वल नाहीये म्हणजे याला युनिक सोल्युशन आहे. ते आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सो सॉल्व्ह करून 2x + 3y = 12, x - y = 1. सो या इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात. या इक्वेशन 2 जे आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करूयात म्हणजे आपल्याला y एलिमिनेट करता येईल. सो दॅट्स वाय 3 आणि इथं पण 3. मी रफ सॉल्व्ह करतोय लगेच पटापट. ठीक आहे. सो हा कॅन्सल. 3 ने मल्टिप्लाय करून 3y ऍड केलं. 3 ने मल्टिप्लाय करून ऍड केलं तर हा कॅन्सल होऊन जाईल. 3 × 6 = 12 + 3 15. सॉरी 3 + 2 5 ना. सॉरी 3 × 6 केलं मी. ऍड करायचे. 3 + 2 5x = 15. सो x = 3. तर x ची व्हॅल्यू 3 भेटली. आलेली व्हॅल्यू वापस पुट करा इक्वेशन मध्ये काय भेटेल. सो अँड वी गेट ऑन सॉल्विंग वी गेट y = मी डायरेक्ट y ची व्हॅल्यू लिहून टाकतो. x ची व्हॅल्यू 3 भेटली. +3 कडे येऊन -3 1 - 3 -2 y ची व्हॅल्यू 2 भेटेल. सो देअरफॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of given two lines is 3,2. या दिलेल्या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढला. दिलेल्या दोन लाईन्सचे मी प्रत्येक लाईनवरचे 2-2 पॉइंट्स काढले. या लाईनवरचे 2 पॉइंट्स कसे काढले की ही लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये कट करते. सिमिलरली सेकंड लाईन हे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये कट करते. तर मी हे पॉइंट्स काढलेले आहेत. आता एवढं तुम्हाला रफ मध्ये काढून घ्यायचंय. ठीक आहे. हे सगळं रफ मध्ये आणि मग शेवटी तुम्हाला या ठिकाणी एक फिगर ड्रॉ करून आता तुम्ही इझिली या ठिकाणी या ट्रायंगलचा एरिया तुम्ही काढू शकता जर रफ फिगर काढली तर. पहा आता मी या इक्वेशन बद्दल अगोदर ड्रॉ करतो. तर हे जे ही जी काही इक्वेशन ऑफ लाईन आहे ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये कट करते. तर एक्स ऍक्सिसला 6,0 मध्ये आणि वाय ला 0,4 मध्ये. तर एक्सचा 6,0 इथं कुठेतरी असेल. ठीक आहे. रॅन्डमली हा 6,0 आणि वायचा 0,4. ठीक आहे. सो 0,4 या ठिकाणी इथं असेल. तर या दोन्ही पॉइंट्स मधून हे मी अंदाजे तुम्हाला रफ फिगर मध्ये करायचं आणि याच्यामधून जाणारी एक लाईन काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि या लाईनचे इक्वेशन 2x + 3y = 12. 2x + 3y = 12. ठीक आहे. आता दुसऱ्या लाईनकडे या. आता या लाईनकडे आलो मी. x - y = 1. ही लाईन एक्स ऍक्सिसला 1,0 मध्ये कट करते. तर 1,0 इथं कुठेतरी असेल. 1,0 आणि y ऍक्सिसला 0,-1 मध्ये कट करते. तर 0,-1 कुठं असेल. या ठिकाणी असेल. 0,-1. ठीक आहे. आता हे 2 पॉइंट्स आहेत. या दोन्ही पॉइंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. अशा पद्धतीने. आणि या लाईनचे इक्वेशन x - y = 1. आता हे दोन लाईन्स एकमेकांना इथे इंटरसेक्ट झालेत. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दिसतोय आपल्याला. ऑब्विसली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इथंच कुठेतरी इंटरसेक्ट झालेत. आणि यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय 3,2 आपण अगोदरच काढून ठेवलाय. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. सो हा आहे 3,2. तर आपल्याला विचारलंय की या दोन लाईन्स या इंटरसेक्ट झाल्या. आता बघा या दोन लाईन्स ज्या इंटरसेक्ट झालेल्या आहेत या दोन लाईन्स या एक्स ऍक्सिस सोबत पण ट्रायंगल बनवतायत आणि वाय ऍक्सिस सोबत पण ट्रायंगल बनवतायत. बघा नीट समजून घ्या. दोन्हीही ऍक्सिस सोबत ट्रायंगल बनवत आहेत. तर तुम्हाला कोणता ट्रायंगलचा एरिया काढायचे हे इम्पॉर्टंट लक्षात द्यायला पाहिजे. तर तुम्हाला म्हटलेलं या दोन लाईन्स आणि वाय ऍक्सिस. तर वाय ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल लाईन म्हणजे तुम्हाला हा एरिया काढायचा आहे. एवढा इथपर्यंत खाली पण. ठीक आहे. नाहीतर हा मध्ये घेणार. ट्रायंगल कुठपर्यंत फॉर्म होतो तिथपर्यंतचा सर्व एरिया काढायचा. तर हा एरिया तुम्हाला काढायचा. ठीक आहे. हा एरिया नाही काढायचा. या ट्रायंगलचा एरिया नाही काढायचा. मुलं गडबडीमध्ये इकडे जाऊ शकतात कारण की हा ट्रायंगल जो आहे तो एक्स ऍक्सिस सोबत बनलेला आहे. दोन लाईन्स आणि एक्स ऍक्सिस सोबत ट्रायंगल भेटलाय. बट तुम्हाला कशाचा एरिया काढायचा आहे वाय ऍक्सिस सोबतचा एरिया काढायचा आहे. सो वाय ऍक्सिस सोबतचा एरिया काढण्यासाठी या ठिकाणी मी परत तोच फॉर्म्युला वापरणार जो आपण काल वापरला होता. कोणता एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो 1/2 बेस काढायचे. आता या ट्रायंगलचा बेस कोणता आहे तर मी ही हाईट घेणार. ही परपेंडिक्युलर माझा. ठीक आहे. परपेंडिक्युलर याची किती असेल याची लेंथ या परपेंडिक्युलरची लेंथ किती असेल तर हे पॅरलल कोणाला आहे एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे ही परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे.
म्हणजेच एक्स ॲक्सिसचा जो पण पॉईंट आहे, एक्स ॲक्सिस वरती जेवढं पण डिस्टन्स असेल या पद्धतीनं एवढंच, हा इकडे परपेंडिक्युलर आहे, तर हेच डिस्टन्स इथं किती आहे या एक्स ॲक्सिसला पॅरल असल्यामुळं. सो हे डिस्टन्स म्हणजेच काय असतो, दॅट इज द, हे डिस्टन्स म्हणजे काय असतं, एक्स ॲक्सिसचा पॉईंट. ठीक आहे, हे डिस्टन्स म्हणजे कशा पद्धतीचं डिस्टन्स आहे, वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काढतोय आपण, एखाद्या पॉईंटचं वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स काढतोय, तर या पॉईंटचं हे हाईट काढणे म्हणजेच ह्या ह्या ट्रायंगलची हाईट काढतोय. ट्रायंगलची हाईट म्हणजेच वाय ॲक्सिस पासून हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स काढतोय. वाय ॲक्सिस पासून पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स म्हणजेच काय असतो तो पॉईंट 3. ठीक आहे, 3 लेंथ असेल एक्स. ठीक आहे, 3 असेल. ठीक आहे. ओके, आता हे लेंथ 3 आली. हे लक्षात यायला पाहिजे की एक्स ॲक्सिसला पॅरल असणार आहे, म्हणजे वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि एक्स ॲक्सिस पासूनचं एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट. त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट बघा, या पॉईंटचं मी वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काढतो, या पॉईंटचं वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काढतोय, म्हणजेच तो कोण असेल तर या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट. या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, आणि या पॉईंटचा जो वाय कोऑर्डिनेट आहे, आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय असतो तर या पॉईंटचं एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स असतं. ठीक आहे, आता हे झाली हाईट. आता बेस किती असणार, बेस बघा ह्या 4 आहे इथपर्यंत, 0 पासून इथपर्यंत 4 आहे, आणि खाली किती आलाय 1. हा 1 आणि हा 4, दॅट इज टोटल इज 5. हा टोटल बेस किती येणार 5. ठीक आहे, सो बेस 5, हाईट 3, दॅट इज 15. 15चा हाफ 7.5. 15चा हाफ 7.5. ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे स्टुडंट, क्लिअर आहे. तर इथं वाय ॲक्सिस सोबत म्हटलं होतं, वाय ॲक्सिसचा एरिया काढला. जर एक्स ॲक्सिस सोबत म्हटलं असतं तर ही परपेंडिक्युलर आली असती, आपली परपेंडिक्युलर ही आली असते. आणि ही या परपेंडिक्युलरची लेंथ कशी काढतात, तर ही परपेंडिक्युलरची लेंथ काढण्यासाठी आपण काय करतोय, ह्या पॉईंटचं डिस्टन्स काढतोय एक्स ॲक्सिस पासून, आणि या पॉईंटचं एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट. तर आपली इथं हाईट 2 आली असती. इथं हाईट किती आली असती 2, आणि लेंथ किती, बेस किती आला असता 5. सो आपलं इथून जर एरिया काढला असता तर इथून 5 युनिट एरिया आला असता, 5 स्क्वेअर युनिट एरिया आला असता. बट या एक्स ॲक्सिस सोबत तयार होणाऱ्या ट्रायंगलचा एरिया 5 आला असता. बट आपल्याला वाय ॲक्सिस सोबतचा विचारला आहे, कारण की x = 0 हे वाय ॲक्सिसचं इक्वेशन आहे, म्हणून तो एरिया येतो 7.5 स्क्वेअर युनिट्स. ओके, चला जाऊयात मग आपण पुढे स्टुडंट्स. अशाच टाईपचा आणखीन एक क्वेश्चन. क्वेश्चन, ratio of areas of triangles formed by given lines with x-axis and y-axis. Three x plus y minus 12 is equal to 0, and x minus 3y plus 6 is equal to 0. ठीक आहे, याला मी काही ऑप्शन देणार नाहीये, डायरेक्टली सॉल्व्ह करायचं याला. ठीक आहे.
हे दोन गिवन लाईन्सने एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या दोन्हीही ॲक्सिस सोबत दोन ट्रँगल्स बनवतात आणि त्या दोन ट्रँगलच्या एरियाचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचे. तसं आता आपण पाहिलं की एक्स ॲक्सिस सोबत पण ट्रँगल फॉर्म होत होता दोन्ही लाईन्सचा, एक्स ॲक्सिस सोबत पण ट्रँगल फॉर्म होत होता आणि वाय ॲक्सिस सोबत सुद्धा ट्रँगल फॉर्म होत होता. आता आपण काढली फिगर त्या पद्धतीने. तर दोन ट्रँगल फॉर्म होत होते एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दोघांसोबत पण. तर त्या दोघांचाही एरिया काढायचे. या क्वेश्चनमध्ये काय करायचे, मागच्या क्वेश्चनमध्ये फक्त वाय ॲक्सिस सोबत जो ट्रँगल बनला त्याचा एरिया विचारला होता. या ठिकाणी आपल्याला त्या दोन्हीही ट्रँगलचा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस सोबत बनणाऱ्या दोन्ही ट्रँगलचा एरिया काढून त्यांचा रेशो सांगायचे आपल्याला. काय सांगायचे, रेशो. ठीक आहे. तर सॉल्व्ह करण्याची मेथड काहीच बदललेली नाही, सेम टू सेम सॉल्व्ह करणार, दोघांचा एरिया काढणार. फक्त तुम्हाला एक स्टेप एक्स्ट्रा करायचे, पुढे जाऊन तुम्हाला त्यांचा रेशो काढायचे, बाकी वेगळं काहीच नाहीये. ठीक आहे. चला फटाफट कामाला लागूयात. सोल्युशन 3x प्लस वाय इज इक्वल टू 12. ठीक आहे. सो या ठिकाणी पहिला पॉईंट काय येईल, इफ y इज इक्वल टू 0 तर x इज इक्वल टू 4. ठीक आहे. सो फर्स्ट पॉईंट भेटला आपल्याला 4,0. इफ x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 12. सो दुसरा पॉईंट याच लाईनवरचा दुसरा पॉईंट भेटला 0,12. ठीक आहे. हे झालं एका लाईन बद्दल. नेक्स्ट जाऊयात पुढे. x मायनस 3y इज इक्वल टू प्लस 6. इकडे जाऊ -6. y ला 0 केलं. इफ y इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू -6. सो देअरफॉर मग या लाईनवरचा पहिला पॉईंट, एक पॉईंट जो एक्स ॲक्सिसला कट करतो तो पॉईंट भेटला -6,0. परत ही लाईन वाय ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये कट करते, वाय ॲक्सिसचा कटिंग पॉईंट बघायचे तर एक्सला 0 करा. एक्सला 0 केला, y इज इक्वल टू 2. सो देअरफॉर एक्स कॉमा वाय. मग ही लाईन वाय ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये कट करते तर 0,2. ठीक आहे ना. ओके. तर दोन स्ट्रेट लाईनवरून आपण दोघांची कटिंग पॉईंट्स काढले. एक पहिली स्ट्रेट लाईन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये कट करते आणि दुसरी स्ट्रेट लाईन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये कट करते. आता काय बघायचं फायनली, की आता आपल्याला याच्या पुढची स्टेप की यांचं सोल्युशन जर असेल, यांना जर युनिक सोल्युशन असेल तर ते युनिक सोल्युशन पण फाइंड आउट करून घ्यायचे. दॅट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे दोघांचा पण. सो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढणार तर रेशो बघून घ्या. 3/1 1 -1/3. तर रेशो इक्वल नाहीये. एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो वाय कोइफिशियंटचा रेशो जर इक्वल नसेल तर युनिक सोल्युशन असतं. तर इथं रेशो इक्वल नाहीये म्हणजे युनिक सोल्युशन आहे. सो काढून घ्यात. मग काय भेटून जाईल आपल्याला, 3x प्लस वाय इज इक्वल टू 12. आणि इथं आपण या 3x आणि इथं x मायनस 3y इज इक्वल टू -6. राईट. तर आता वायला एलिमिनेट करूयात अगोदर. वायला एलिमिनेट करण्यासाठी या ठिकाणी इक्वेशन 1ला या 3x प्लस वाय इज इक्वल टू या इक्वेशन 1ला जर इथं 3 आणावं लागेल. सो दोन्ही साईडला 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर 3 3 जा 9. ठीक आहे. 3 3 जा 9 प्लस 3 12 3 जा 36. सगळ्यांना 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 ने मल्टिप्लाय केलं की ऍड करणार, हे झालं कॅन्सल. हे येणार 10x. हा काय आला 10x. ओके. आणि इकडून किती आला 36 - 6 दॅट इज 30. x इज इक्वल टू आला 3. x इज इक्वल टू किती भेटला 3. पहा या ठिकाणी मला कंप्लीट सोल्युशन मध्ये इंटिजर नंबर भेटतोय. सोल्युशन जे आहे ते इंटिजर भेटतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कंप्लीट नंबर भेटतोय. फ्रॅक्शन मध्ये वगैरे येत नाहीये, डेसिमल मध्ये काढण्याची गरज नाही, फ्रॅक्शन वगैरे येत नाहीये. बट तुमचा आन्सर फ्रॅक्शन मध्ये पण येऊ शकतं. असं नाही की इथं नेहमी इंटिजरच भेटतो, फ्रॅक्शन मध्ये पण येऊ शकतं. ठीक आहे. सो x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू, सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू 3 भेटली. आता y ची व्हॅल्यू काय असेल, 3 3 जा 9 प्लस 9 y इज इक्वल टू 3 भेटेल. सॉल्व्ह केल्यानंतर y इज इक्वल टू x ची पण व्हॅल्यू 3 भेटली, y ची पण व्हॅल्यू 3 भेटली. सो देअरफॉर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स इज 3,3. या दोन्ही लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 3,3. आता रफ फिगर काढून घ्या, काम तर झालेलं आहे आपलं. आणि एक रफ फिगर काढल्यानंतर तुम्हाला आता आयडिया भेटून जाईल. ठीक आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. पॉईंट प्लॉट करूया त्या फर्स्ट इक्वेशन बद्दल. 4,0 0,12. तर या ठिकाणी हा 4,0 आणि या ठिकाणी इथे कुठं असेल 0,12. ठीक आहे. तर हे दोन पॉईंट्स या लाईनवरचे, हे दोन पॉईंट्स, तर हे दोन पॉईंट्स या लाईनवरती लाय करतात. म्हणजेच या दोन पॉईंट मधून जाणारी जी लाईन असेल, ह्या दोन पॉईंट मधून जाणारी जी लाईन असेल त्याचं इक्वेशन असेल 3x प्लस वाय इज इक्वल टू 12. ठीक आहे. देन
नेक्स्ट सेकंड इक्वेशन ऑफ लाईन कडे आलो. त्याचे 2 पॉईंट्स -6,0 -6,0 -6 इकडे असेल. ठीक आहे. एक्सचा -6 या साईडला. ओके, इथं असेल समजा -6,0 अँड देन y इज इक्वल टू 2 सॉरी 0,2 हा दुसरा पॉईंट 0,2 या ठिकाणी इथं असेल 0,2. तर हे 2 पॉईंट्स या लाईन वरती लाय करतात. या लाईन वरती हे 2 पॉईंट्स लाय करतात. म्हणजे या 2 पॉईंट वरून जाणारी जी लाईन असेल ती त्या लाईनचं इक्वेशन हे असेल. ठीक आहे. तर या 2 पॉईंट वरून जाणारी लाईन काढून घेऊयात आपण. तर या लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे? x - 3y इज इक्वल टू -6. ठीक आहे. तर हे 2 लाईन्स आपण बघितले की 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करतायत आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे 3,3 दिसतोय. 3,3 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पण काढून ठेवलाय आपण सगळं अगोदर. फक्त नंतर प्लॉट करायचं आपल्याला. ही आली आपली फिगर. तर आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय आता, तर हे 2 स्ट्रेट लाईन्स, ठीक आहे, हे 2 स्ट्रेट लाईन एक्स ऍक्सिस सोबत पण ट्रायंगल बनवतायत. ठीक आहे. एक्स ऍक्सिस सोबत पण ट्रायंगल फॉर्म करतायत आणि या 2 स्ट्रेट लाईन वाय ऍक्सिस सोबत पण ट्रायंगल बनवतायत. आपल्याला दोघांचा एरिया काढायचे, दोघांच्या एरियाचा रेशो काढायचे. तर बघा, एक्स ऍक्सिस सोबत बनणारा ट्रायंगल हा आहे एक्स ऍक्सिस सोबत फॉर्म होणारा ट्रायंगल. ठीक आहे. आणि वरचा आहे वाय ऍक्सिस सोबत फॉर्म होणारा ट्रायंगल. एवढाच हा आहे वाय ऍक्सिस सोबत फॉर्म होणारा ट्रायंगल. तर दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा या ठिकाणी. ठीक आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल विथ एक्स ऍक्सिस सोबत जो ट्रायंगल बनलाय त्याचा एरिया 1/2 इंटू बेसची लेंथ किती असेल? हा इथं ओरिजिन आहे. ओरिजिन पासून इकडे -6 म्हणतोय. तर इथून इथपर्यंत 6 युनिट डिस्टन्स, कारण की डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. इकडे जाऊ किंवा इकडे जाऊ तर -6 म्हटले म्हणजे इथून इथपर्यंत 6, इकडून इकडं 4. 6 + 4 टोटल किती होणार? 10. तर बेस झाला 10. बेस किती झाला? 10. लक्षात येतंय? 6 + 4 10. ओके. देन हाईट काढायची. तर इथून इथं टाकला परपेंडिक्युलर, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून टाकला परपेंडिक्युलर. तर हे आहे वाय ऍक्सिसच्या पॅरलल. तर आता हे जी काही तुम्ही या पॉईंटचं तुम्ही एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स विचारताय. ही परपेंडिक्युलरची लेंथ म्हणजेच तुम्ही या पॉईंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स विचारताय. जर पॉईंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काढायचे तर तो असतो या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट. या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट दॅट इज 3. ओके. तर हे झाला एरिया ऑफ ट्रायंगल विथ एक्स ऍक्सिस. सॉल्व्ह करून डेसिमल मध्ये वगैरे तुम्ही आणू शकता आन्सर. इथं सॉल्व्ह करायचं तर 2 1 2 5 इथं येतो 15. ठीक आहे. एरियाला 15. ऑल्सो आता पुढचा दुसऱ्या ट्रायंगलचा पण एरिया काढायचा आणि मग त्यांचा रेशो घ्यायचा. सो एरिया ऑफ ट्रायंगल विथ वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस सोबत जो पण ट्रायंगल फॉर्म होतोय त्याचा पण एरिया काढायचे. सो वाय ऍक्सिस सोबत फॉर्म होणारा ट्रायंगल हा, तर याचा एरिया काढायचे. तर सिम्पली मी काय करणार, इथून इथं परपेंडिक्युलर टाकणार. परत पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वरून परपेंडिक्युलर. तर इथंपर्यंत होता 2. ठीक आहे. इथं 2 च्या पुढे 12 म्हटले म्हणजे हे पण बेस किती आला? 10. एवढाच पार्ट किती असेल बेसचा? 10. तर बेस आला 10. हाईट किती आहे? हाईट काढायची. या ट्रायंगलची हाईट काढायची. हाईट म्हणजेच ही. ठीक आहे. तर हाईट काढतोय म्हणजेच काय, तर तुम्ही या ट्रायंगलची हाईट काढताय म्हणजेच तुम्ही वाय ऍक्सिस पासून या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं तुम्ही पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स काढताय. वाय ऍक्सिस पासून या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स काढताय. दॅट मीन्स द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. मग वाय ऍक्सिस पासून या पॉईंटचं डिस्टन्स किती असतं? दॅट इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ दॅट इंटरसेक्शन पॉईंट. एक्स कोऑर्डिनेट ऑफ दॅट इंटरसेक्शन पॉईंट. सो इथं पण 3 येईल मग, कारण की एक्स कोऑर्डिनेट पण 3च आहे. 2 5 सो 5 3 15. सो हा दोघांचा पण एरिया 15 आला. सो रेशो किती येणार? सो रेशो किती येणार? 15/15 दॅट इज इक्वल टू 1:1. रेशो येणार 1:1. फिनिश. रेशो, कारण की सेम एरियाला जर कॅन्सल होऊन रेशो येणार 1:1. जर बदलला असतं तर काय 1/2 2/3 तर 30 आला असतं तर 1/2 रेशो आला असतं. अशा पद्धतीने. ठीक आहे. एक्स ऍक्सिसचा रेशो काढायचे वाय ऍक्सिस सोबत. क्लिअर आहे स्टुडंट्स? चला जाऊयात परत नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता लगेचच आपण शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला क्वेश्चन थोड्या वेळात पाहणारच आहोत. त्या अगोदर एक क्वेश्चन पाहूयात अशाच टाईपचा. देन मग आपण शाहू स्क्रीनिंग मध्ये या अशा टाईपचा विचारलेला क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. फक्त या ठिकाणी हे शॉर्टकट जो आहे, जो परपेंडिक्युलर जो मी काढतोय, या परपेंडिक्युलरची लेंथ कशी काढतो हे लक्षात घ्या.
तर परपेंडिक्युलरची लेंथ म्हणजेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. या ठिकाणी वाय ॲक्सिस पासूनची हाईट काढायचे, तर वाय ॲक्सिस सोबतची हाईट काढायचे, तर वाय ॲक्सिस सोबतची या ट्रायंगलची हाईट म्हणजेच या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, आणि वाय ॲक्सिस सोबत वाय ॲक्सिस पासून या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ हाईट आहे. आणि ते काढण्यासाठी काय असतं, तर हे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स वाय ॲक्सिस पासून काढतोय, तर वाय ॲक्सिस पासून पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स म्हणजेच या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट असतो. वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजेच पॉईंटचं वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काढायचे म्हणजेच त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा, आणि पॉईंटचं एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काढायचे म्हणजेच त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी दुसऱ्या पण मेथड्स आहेत, बट त्या लेंदी होतात. एरिया ऑफ ट्रायंगल कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये जाऊन तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल, तुम्हाला ट्रायंगलचे 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन माहिती आहे, एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म होणारे 3 एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म होणारे ट्रायंगलचे दुसरे 2 कोऑर्डिनेट्स पण माहिती आहेत. जर तुम्हाला ट्रायंगलचे 3ही कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर तुम्ही त्या ट्रायंगलचा एरिया काढू शकता. त्याचा फॉर्म्युला कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये अवेलेबल आहे, बट तिथून थोडंसं लेंदी होतं. मी जी मेथड सांगतोय ती बेस्ट मेथड आहे, कमी टायमिंगमध्ये आन्सर देते. ठीक आहे, चलो क्वेश्चन. फाइंड द area of trapezium made by 8x plus 6y is equal to 60 and 4x plus 3y is equal to 12 with x-axis and y-axis. With x-axis and y-axis. चला आता ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा आहे, आणि हा ट्रॅपेझियम कशामुळे बनतोय तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, सर तुम्ही तर म्हणत होतात की 2 लाईन्स आणि एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस मुळे ट्रायंगल बनतोय, तर ट्रॅपेझियम कसा काय बनला, तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सॉल्व्ह करण्याची मेथड बिलकुल बदलायची नाहीये. ज्या मेथडनी मी तुम्हाला पॉईंट्स काढायला सांगितले होते त्याच मेथडनी पॉईंट्स काढा. एकदा रफ फिगर ड्रॉ करा. रफ फिगर तुम्ही पॉईंट्स काढून 2 स्ट्रेट लाईन काढल्या की तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल काय फॉर्म होऊ लागलाय, कसं फॉर्म होऊ लागलाय. परत एक इक्वेशनकडे व्यवस्थित पाहिजे. आता बघा, इक्वेशन फर्स्ट लिहिला 8x plus 6y is equal to 60. ठीक आहे, तर या ठिकाणी मी सर्वांना 2 ने डिवाइड करून कोइफिशियंट स्मॉल करू शकतो. ठीक आहे, कोइफिशियंट मी स्मॉल करू शकतो. 2 ने डिवाइड केला 4x plus 3y is equal to किती आला, 2 ने डिवाइड केला इथे किती आला 30. ठीक आहे, 4x plus 3y is equal to 30. ओके, हे आहे आपले इक्वेशन 1. इथं मी लिहून टाकेन डिवाइडिंग थ्रू आउट बाय 2. 2 ने डिवाइड केलं हो दोन्ही साईडला, बाकी काही नाहीये. आणि दोन्ही साईडला जर सेम नंबरने डिवाइड केलं तर इक्वेशन मध्ये काही चेंज होत नाही. आणि मी डिवाइड का केलं, कारण की कोइफिशियंट लहान झाले पाहिजेत, कॅल्क्युलेशन इझी झालं पाहिजे. सो 4x plus 3y is equal to 30. ठीक आहे, हे आलं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता या इक्वेशनकडे, इक्वेशन 1 कडे एक वेळेस बघा, इक्वेशन 2 कडे एक वेळेस बघा, लगेच क्लिअर होऊन जाईल. एक्स कोइफिशियंट सेम आहेत, वाय कोइफिशियंट सेम आहेत. वाय एक्स कोइफिशियंट वाय कोइफिशियंट सेम आहे म्हणजेच एक्स कोइफिशियंटचा रेशो वाय कोइफिशियंटचा रेशो सेम येणार आहे. नंबर सेम आहेत कोइफिशियंट मध्ये म्हणजेच त्यांचा रेशो पण सेम येणार आहे. तर एक्स कोइफिशियंटचा रेशो वाय कोइफिशियंटचा रेशो सेम येणार आहे, बट कॉन्स्टंट टर्मचा रेशो सेम येणार नाहीये. कॉन्स्टंट टर्मचा रेशो सेम येणार नाहीये. आता मी लिहून दाखवतो. a1 upon a2 that is coefficient of x, b1 upon b2 which is coefficient of y, and c1 upon c2 which is the ratio of constant, which is the ratio of constants. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी x कोइफिशियंट आणि y कोइफिशियंट इक्वल भेटलेत, बट कॉन्स्टंट टर्मच्या इक्वल मध्ये नाहीये. तर ही कंडिशन कोणाची असते, तर ही कंडिशन असते बेटा नो सोल्युशनची. ठीक आहे, ही कंडिशन कोणाची असते, अशी सिच्युएशन जर आली तर त्या ठिकाणी आपण नो सोल्युशन आहे म्हणतो. म्हणजेच या 2 स्ट्रेट लाईनला सोल्युशन असणारच नाही. आता नो सोल्युशन आहे, तर नो सोल्युशन आहे म्हटलं की लगेच पुढे आठवलं पाहिजे की नो सोल्युशन म्हटलं की या दोन्हीही इक्वेशन ऑफ लाईनचे ग्राफ्स कसे येतील, या दोन्ही स्ट्रेट लाईन कशा असतील, त्यांचं बिहेवियर काय असेल, तर या पॅरलल लाईन असतील. या काय असतील, पॅरलल लाईन्स असतील. ठीक आहे, तर यांचं जे ग्राफ येणार आहे ते पॅरलल लाईन्स मध्ये येणार आहे.
तर ते काढून बघूयात. तर 2 पॉईंट काढूयात आणि मग त्यांच्याकडे जाऊयात आपण. ठीक आहे. तर याला सोल्युशन भेटणार नाही, याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असणार नाही, हे पॅरलल लाईन असणार आहे. हे आपल्याला या सिच्युएशन वरून कळालं. या दोन इक्वेशनला बघितलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे किती सोल्युशन आहेत, इन्फायनाइट, युनिक और नो. तर इथून आपल्याला नो सोल्युशन सिच्युएशन वरून कळालेले आणि पॅरलल लाईन्स येणार आहेत. तर आपल्याला सोडवण्याची मेथड तीच, फक्त आपल्याला या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायची गरज पडणार नाही. उलट एक काम कमी झालं आपलं. ठीक आहे. सो इफ y इज इक्वल टू 0 then x is equal to 30/4, that is 15/2. 15/2, 0. ठीक आहे. Also if x is equal to 0 implies that x is equal to 0. जर x ची व्हॅल्यू 0 असेल तर y ची व्हॅल्यू 10. 3y is equal to 30, y is equal to 10. So x comma y is equal to 0 comma 10. 0 comma 10. ओके. चला, हे झालं एका लाईन बद्दल. दुसऱ्या लाईन बद्दल 4x plus 3y is equal to 12. हे झाले आता दुसऱ्या लाईन बद्दल. पहिल्या लाईनचे तर 2 x ऍक्सिसचा कटिंग पॉईंट, y ऍक्सिसचा कटिंग पॉईंट काढला. आता या दुसऱ्या इक्वेशन ऑफ लाईन बद्दल बघूयात आपण. ठीक आहे. सो याच्यामध्ये इफ y इज इक्वल टू 0, जर y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर x इज इक्वल टू 3 येतोय. म्हणजेच पहिला पॉईंट जो x ऍक्सिसला कट करून जातो, या लाईनचा x ऍक्सिसला कट करून जाणारा पॉईंट, दॅट इज 3,0. ऑल्सो इफ x इज इक्वल टू 0 पुट केला तर y इंटरसेक्शन पॉईंट भेटेल, y इज इक्वल टू 4. सो देअरफॉर x, y इज इक्वल टू 0,4. ठीक आहे. तर या पण लाईनचे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटले हे. ठीक आहे. आता हे 2 स्ट्रेट लाईन तर इंटरसेक्टच करणार नाहीयेत, नो सोल्युशन आहे, पॅरलल लाईन्स आहेत, त्यामुळे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढण्याची गरजच नाहीये. त्यामुळे डायरेक्ट आता हे सर्व चारही पॉईंट आपण प्लॉट करूयात नंबर लाईनवर, सॉरी आपल्या रेक्टँग्युलर सिस्टम वरती यांना प्लॉट करूयात आपण. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस काय, या फर्स्ट इक्वेशनचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 15/2. ठीक आहे. 15/2 तर या ठिकाणी असेल 15/2, 0 म्हणजे 7.5. 15/2 म्हणजे 7.5 एक्स ऍक्सिसचा, तर तो इथं असेल. दुसरा x, y 0,10 आहे. 0,10 तर या ठिकाणी असेल 0,10 समजा. अंदाजे घ्यायचे फक्त, अंदाजे. आणि या दोन्ही स्ट्रेट लाईन्स मधून जाणारी स्ट्रेट लाईन काढायची. लॉजिकच्या गोष्टी आहेत. आता ही झाली एका स्ट्रेट लाईन, दॅट इज 8x plus 6y. 8x plus 6y इज इक्वल टू 30. त्याची ही स्ट्रेट लाईन, त्या या स्ट्रेट लाईन वरती लाय करणारे हे 2 पॉईंट्स. ठीक आहे. आता बाकीच्या गोष्टी ऑब्वियस आहेत. आता x, y ह्या दुसऱ्या स्ट्रेट लाईन वरती आलो. ह्याचा x ऍक्सिसचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 3,0 आहे. तर 3,0 कुठं असेल, इथं असेल मध्ये. ठीक आहे. इकडे तर असणार नाही, हे लॉजिकची गोष्ट नाही. तर मग चल, सरांनी अंदाजे घ्यायला सांगितले, आम्ही 3,0 इथं घेतो. असले सिली मिस्टेक नाही करायच्या. 3 जो आहे तो 15/2 म्हणजे 7.5 पेक्षा 3 लहान आहे, म्हणजे तो या ओरिजिनच्या जवळ असेल. ठीक आहे. ऑब्विसली म्हणून 3,0 15/2 पेक्षा लहान आहे, तर तो इथं कुठेतरी मध्ये असेल 3,0. ठीक आहे. देन 3,0, देन 0,4, देन 0,4 या ठिकाणी इथं असेल 0,4. ठीक आहे. आणि मग या दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते या स्ट्रेट लाईन वरती लाय करतात इक्वेशन 2 वरती. तर यांच्यामधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढून घ्या. तर ह्या 2 लाईन्स ज्या आहेत ना, त्या एकमेकांना पॅरलल असतील. 4x plus 3y इज इक्वल टू 12. पॅरलल असणारी काढली आपण. ठीक आहे. ओके. सो 2 लाईन्स पॅरलल असणार आहेत अशा पद्धतीने. तर आपल्याला विचारलंय काय, आता आपल्याला ऍक्च्युअल कंडिशन कळाली की ट्रॅपेझियम कसा तयार होतो. तर आपल्याला विचारलंय फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपेझियम. तर ट्रॅपेझियम कुठे आहे, तर व्यवस्थित तुम्ही बघू शकता आता ट्रॅपेझियम कसा बनलेला आहे. तर या 2 स्ट्रेट लाईननी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत ट्रॅपेझियम बनवला. दिसतोय हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. तर हे 2 स्ट्रेट लाईन, या 2 स्ट्रेट लाईननी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत हा फक्त एवढाच एरिया तुम्ही चेक करा, तुम्हाला ट्रॅपेझियम दिसून जाईल. ठीक आहे. हा ट्रॅपेझियम. ठीक आहे. एवढाच ट्रॅपेझियम. तर या ट्रॅपेझियमचा एरिया विचारलाय. तर या ट्रॅपेझियमचा एरिया कसा काढणार, हा या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल, या मोठ्या राईट अँगल ट्रँगल मधून हा लहान राईट अँगल ट्रँगलचा एरिया सेपरेट करा. ठीक आहे. सो एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू एरिया ऑफ बिगर रेक्टँगल, बिगर राईट अँगल ट्रँगल, bigger right triangle minus area of smaller right triangle.
ठीक आहे. तर मोठ्या राईट अँगलच्या ट्रायंगल मधून लहान राईट अँगल ट्रायंगलचा एरिया मी काय करतोय सबट्रॅक्ट. तर मोठ्या राईट अँगल ट्रायंगलचा बेस किती आहे बाबा, बेस किती आहे मोठ्याचा 7.5. तर 1/2 इंटू 7.5 15/2 15/2 लिहून टाकूयात आपण. ठीक आहे. बेस किती आहे 15/2 दिसतोय. ओरिजिन पासून या बेसचा एक्स कोऑर्डिनेट दॅट इज 15/2 आहे. तर लेंथ असणार 15/2. हाईट किती असेल ओरिजिन पासून याची हाईट किती असेल, तर हा वरचा इंटर पॉइंट आहे 10, तर हाईट असेल 10. 2 1 जा 2 5 जा. ठीक आहे. ओके. 15 5 जा 75/2. पुढे पुढे जाऊयात आता मायनस मध्ये. हा छोट्या ट्रायंगलचा एरिया हा 3 आहे, हा 4 आहे. बेस 3 हाईट 4. 1/2 बेस 3 हाईट 4. ठीक आहे. तर या ठिकाणी किती आलं होतं 75/2 मायनस इकडे काय येईल, इकडे येईल 2 1 जा 2 2 जा 4 3 2 जा 6. 63/2 633/2. सो 63/2 म्हणजेच किती येणार हो 31.5. 31.5 स्क्वेअर युनिट्स. स्क्वेअर युनिट्स 31.5 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. क्लिअर आहे स्टुडंट्स. पहा किती सिंपल पद्धतीने काढलं. मोठ्या राईट अँगल तर ट्रॅपेझियम बनला. ट्रॅपेझियमचा एरिया म्हणजेच जे दोन राईट अँगल जे दोन लाईन्स होते ते पॅरल होते आणि त्या दोन पॅरल लाईन्सच्या मधला एरिया जो की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसने फॉर्म केलेला आहे. दोन पॅरल लाईनच्या मधला एरिया जो की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसने फॉर्म केलाय दॅट इज द ट्रॅपेझियम. आणि त्याचा एरिया काढण्यासाठी मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मधून लहान राईट अँगल ट्रायंगलचा एरिया सेपरेट केला. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर भेटून गेला. ठीक आहे. चला आता बघूयात शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला क्वेश्चन याच टाईपचा. ठीक आहे. तर हे असे विविध वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतात. सॉल्व्ह करण्याची मेथड एकच आहे प्रत्येक ठिकाणी जी मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला इझिली येऊन जायला पाहिजे जो मी आता घेणार आहे. Question: the lines 2x plus 3y minus 6 equal to 0 and 2x plus 3y minus 12 equal to 0 are represented on the graph. Then find the difference in the areas of triangles formed by the lines with the coordinate axis. Option A 12, option B 9, option C 6, option D 3. That question asked in Shahu screening. Shahu 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे शाहू स्क्रीनिंग मध्ये. पहा अशाच टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. दोन लाईनच्या इंटरसेक्शन बद्दल तो क्वेश्चन विचारलेला आहे. दोन लाईन्स इंटरसेक्ट करत असतील. ठीक आहे. त्यांच्या जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन बद्दल क्वेश्चन विचारलाय. दोन लाईन इंटरसेक्ट करतील किंवा न करतील ते ज्या दोन लाईन ऑफ इक्वेशन आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्या जॉमेट्रीवरती क्वेश्चन विचारलाय. तर हे दोन स्ट्रेट लाईन्स आहेत. तर हे दोन स्ट्रेट लाईन जे काही आहेत त्यांच्या देन फाइंड द डिफरन्स इन द एरियाज ऑफ ट्रायंगल्स फॉर्म्ड बाय द लाईन्स विथ द कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर या दोन्ही लाईन्सने एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत जे पण ट्रायंगल बनवलेले आहेत. ठीक आहे. तर ऑब्विसली त्यांनी डिफरन्स काढा म्हटले म्हणजे ऑब्विसली आहे की हे दोन्ही लाईन्स एक्स ऍक्सिस सोबत पण ट्रायंगल बनवतात आणि हे दोन्ही लाईन्स वाय ऍक्सिस सोबत पण ट्रायंगल बनवतात. तर त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया काढून त्याचा आपल्याला काय घ्यायचंय
डिफरन्स घ्यायचा आहे बेटा, डिफरन्स. ठीक आहे. तर आताच आपण थोड्या वेळाखाली अशा पद्धतीचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे की दोन ट्रायंगलचा एरिया काढला आपण, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सोबत, दोन्ही सोबत फॉर्म होणारा एरिया काढला आणि नंतर त्यांचा आपण रेशो काढला. तर आता नंतर रेशो काढण्याच्या ऐवजी नंतर काय करायचे, फक्त डिफरन्स काढायचे. ठीक आहे. सो काही अडचण नाहीये, सोडवण्याची मेथड सेम. ओके. सो फटाफटा सॉल्व्ह करा. मग आता यायला पाहिजे तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे. 2x plus 3y is equal to 6. So if x is equal to 0, sorry, y is equal to 0, y ला 0 केलं, x ची व्हॅल्यू 3, तर पहिला पॉइंट भेटला आपल्याला 3,0. ठीक आहे. इफ x इज इक्वल टू 0, जर मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली याच्यामध्ये, तर y इज इक्वल टू 2. सो दुसरा पॉइंट भेटला याच लाईनवरचा आपल्याला 0,2. सिमिलरली पुढे जाऊयात. ऑल्सो आता याच ठिकाणी 2x plus 3y is equal to 12. ठीक आहे. 2x plus 3y is equal to 12. सो या ठिकाणी पण इफ y is equal to 0, y is equal to 0 पुट केला तर x ची व्हॅल्यू किती भेटते, 6. अँड इफ x is equal to 0, जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y is equal to 4 भेटतोय. इथून पॉइंट भेटला 6,0, इथून पॉइंट भेटला 0,4. परत आता दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्या अगोदर एक वेळेस चेक करा दोन्ही स्ट्रेट लाईन्सला. तर ही आपली फर्स्ट स्ट्रेट लाईन, ही आपली सेकंड स्ट्रेट लाईन. बघा एक्सचा कोइफिशियंट सेम आहे, वाय कोइफिशियंट पण सेम आहे, बट कॉन्स्टंट टर्म सेम नाहीयेत. ठीक आहे. आता म्हणजेच याच्यावरून काय दिसतं की एक्स कोइफिशियंटचा रेशो 1 येणार आहे, सेम सेम असल्यामुळे कॅन्सल होऊन रेशो 1. वाय कोइफिशियंटचा रेशो सेम असल्यामुळे 1, बट कॉन्स्टंट टर्म डिफरंट आहेत म्हणून यांचा रेशो सेम येणार नाहीये. तर इथून तुम्हाला दिसून जाईल की ही कंडिशन कोणाची आहे, दॅट इज a1/a2 रेशो ऑफ एक्स कोइफिशियंट, b1/b2 रेशो ऑफ वाय कोइफिशियंट अँड रेशो ऑफ कॉन्स्टंट. सो या ठिकाणी एक्स कोइफिशियंटचा रेशो वाय कोइफिशियंटच्या इक्वल मध्ये येतोय, बट कॉन्स्टंट टर्मच्या रेशोच्या इक्वल मध्ये येत नाहीये. म्हणजेच या ठिकाणी ही कंडिशन असते नो सोल्युशनची, आणि नो सोल्युशनची कंडिशन म्हणजेच ह्या दोन लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल लाईन्स असणार आहेत. या दोन लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल लाईन्स. तरी आता त्या पद्धतीने आपल्याला आता आयडिया आली. तर यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळणारच नाहीये. ठीक आहे. या दोन्हीही लाईन्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळणारच नाहीये, कारण की या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असणार आहेत. यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटणारच नाही, पॅरलल लाईन्स आहेत. तर पॅरलल लाईन असेल तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटणार नाही, तर मग फाइंडच करता भेटणारच नाहीये. सो जेवढे पॉईंट्स आहेत त्याला प्लॉट करून घेऊयात मग फटाफटा. 3,0. ठीक आहे. तर या ठिकाणी 3,0. दुसरा त्याच लाईनवरचा दुसरा पॉईंट 0,2. तर या ठिकाणी 0,2. तर हे दोन्हीही पॉईंट या लाईनवरती लाय करतात. तर या दोन्हीही पॉईंट मधून जाणारी जी काही लाईन असेल ती असेल, त्या लाईनचं इक्वेशन असेल 2x plus 3y is equal to 6. सिमिलरली इकडे येऊयात, यावरचे पॉईंट 6,0, 6,0. दुसरा पॉईंट आहे 0,4. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे 0,4. तर तो अशा पद्धतीने असेल 0,4. या दोन्ही पॉईंट्स या लाईनवरती लाय करतात. तर या दोन्ही पॉईंट मधून जाणारी जी लाईन असेल स्ट्रेट लाईन अशा पद्धतीने असेल. या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन 2x plus 3y is equal to 12. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय या दोन ट्रायंगलचा एरियाचा डिफरन्स विचारला. या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा डिफरन्स म्हणजे सेम क्वेश्चन मागच्यासारखा झाला बघा. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण म्हटलं होतं ट्रॅपेझियमचा एरिया काढा. तर ट्रॅपेझियमचा एरिया जो की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसने फॉर्म केलेला आहे, बट इथं त्यांनी काय सांगितलंय की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सोबत दोन्ही सोबत तयार होणारा जो काही ट्रायंगल आहे, हे दोन्हीही स्ट्रेट लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत ट्रायंगल फॉर्म करतात, आणि त्या दोन्हीही ट्रायंगल जे काही फॉर्म करतात त्यांच्या एरियाचा डिफरन्स पाहिजे. तर मला या मोठ्या राईट अँगल ट्रायंगल म्हणजे सेम सिच्युएशन झाली, फक्त क्वेश्चन विचारण्याची मेथड बदलली. क्वेश्चन विचारताना थोडंसं मागच्या वेळेस ट्रॅपेझियमचा एरिया विचारला होता, जो ट्रॅपेझियम एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसने फॉर्म करतो. या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की या दोन्ही स्ट्रेट लाईन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सोबत जो काही ट्रायंगल फॉर्म करतात त्या ट्रायंगलचा डिफरन्स काढा. तर ट्रायंगलचा डिफरन्स काढा, ट्रायंगलच्या एरियाचा डिफरन्स काढा, किंवा तुम्ही डायरेक्टली ट्रॅपेझियमचा एरिया काढा असं म्हणा. जर ट्रॅपेझियम म्हटलं तर तोच क्वेश्चन आहे, आणि या ठिकाणी डिफरन्स काढा, या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा डिफरन्स काढा. कोणता मोठा ट्रायंगल, हा मोठा ट्रायंगल. ठीक आहे. मोठा राईट अँगल ट्रायंगल मधून या लहान राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काढा, कारण हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबतला मिळून घेऊन बनलेले आहेत. हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल कशासोबत बनलेले आहेत, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसला अटॅच करून बनलेले आहेत. सो दॅट्स वाय या ठिकाणी हा बेस होईल 6, हाईट होईल 4. 6 4 24. तर मोठ्या ट्रायंगलचा एरिया येईल 12. या मोठ्या ट्रायंगलचा एरिया येईल 12. ठीक आहे. 12 बघा. आणि या लहान ट्रायंगलचा एरिया किती येईल 3. सो 12 - 3 9 इज द आन्सर.
ठीक आहे. 12 - 3 9 इज द आन्सर. कसं आलं कळालं? बेस मोठ्या ट्रायंगलचा बेस 0 पासून 6 पर्यंत बेस झाला 6, हाईट 0 पासून 4 पर्यंत हाईट झाली 4, 6 4 दा 24 आणि आपला फॉर्म्युला आहे 1/2 × 6 × 4, 6 2 जा 12, 6 सॉरी 3 2 जा इथं 4 आहे ना, सॉरी 2 2 गेट कॅन्सल झाला, इथं येणार 3. तर छोट्या ट्रायंगलचा एरिया 3, मोठ्या ट्रायंगलचा एरिया 12, 12 मधून 3 डिफरन्स काढायचा, जो 12 - 3 9 स्क्वेअर युनिट्स. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके स्टुडंट्स, काही अडचण असली नाही पाहिजे इथपर्यंत. ओके, तर आता पहा हे या ठिकाणी हा शाहू 2019 ला विचारलेला क्वेश्चन. तर बेटा या ठिकाणी आपले सर्व व्हरायटीज ज्या टाईपचे आपण डिस्कस केलेत, लिनियर इनइक्वेलिटी ही सगळ्यात मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट व्हरायटी होती. त्या ज्या टाईपचे मी क्वेश्चन लिनियर इनइक्वेलिटीचे क्लासमध्ये डिस्कस केलेत, त्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतीलच आपल्या. तर त्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. बाकी ज्या ज्या टाईपचे क्वेश्चन्स आतापर्यंत शाहू स्क्रीनिंगमध्ये विचारलेले त्या टाईपचे मी क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. बट मी वर्ड प्रॉब्लेम एकही घेत नाही या ठिकाणी, कारण की प्रिव्हियस मागच्या कुठल्याच इयरमध्ये त्यांनी लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल या कॉन्सेप्टला सॉल्व्ह करून आन्सर काढता येईल असा कुठलाच वर्ड प्रॉब्लेम विचारलेला नाहीये. त्यांनी वर्ड प्रॉब्लेम विचारलेत, बट त्या वर्ड प्रॉब्लेम वरून ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन फॉर्म करणार ते इक्वेशन क्वाड्रॅटिक बनतं बेटा. ते इक्वेशन काय बनतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत या अगोदर, आणि ऑब्विसली क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स असतील किंवा लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचे वर्ड प्रॉब्लेम्स असतील. तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम पाहण्याच्या अगोदर माहिती नसतं, वर्ड प्रॉब्लेम रीड केल्यानंतर सुद्धा, वर्ड प्रॉब्लेम तुम्ही रीड केलात, तुमच्यासमोर क्वेश्चन आला वर्ड प्रॉब्लेमचा, तुम्ही रीड केलात, तुम्ही रीड केल्या सांगू शकत नाहीत की तो लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल या चॅप्टर मधला वर्ड प्रॉब्लेम आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वर्ड प्रॉब्लेम आहे. त्यासाठी सॉल्व्ह करून बघावं लागतं. बट दोन्हीसाठी इक्वेशन बनवताना सेम मेथड आहे. इक्वेशन फॉर्म करताना सेम पद्धतीने इक्वेशन फॉर्म करणार, ठीक आहे. बट तिथं फायनली तुम्हाला जे काही तुम्ही जे काही ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन बनवता, जर तुम्हाला 2 व्हेरिएबलचे 2 इक्वेशन्स भेटले तर ते लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचा वर्ड प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि जर तुम्हाला 2 व्हेरिएबल घेण्याची वेळच नाही आली तर त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्वेश्चन बनून जाईल, ठीक आहे. मग लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल वरती या चॅप्टर वरती तुम्हाला आतापर्यंत तरी एकही वर्ड प्रॉब्लेम त्यांनी विचारलेला नाहीये लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचा. त्यांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती 2-3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत याच्या अगोदर वर्ड प्रॉब्लेम्स. प्रिव्हियस इयर मध्ये पण 2-3 एक्झाम्पल्स विचारलेले आहेत वर्ड प्रॉब्लेम्स. बट त्या सर्वांमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं बेटा. काय बनतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या ठिकाणी फॉर्म होतं. ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन बनवला जातात त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काढून त्या वर्ड प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करू शकता. बट इक्वेशन याच्यावरती पण वर्ड प्रॉब्लेमचा क्वेश्चन विचारू शकतात, म्हणून तुम्हाला याची प्रॅक्टिस पण करायची. वर्ड प्रॉब्लेम्स स्पेशली टाइम वर्क डिस्टन्स, ठीक आहे. वर्क फिनिश्ड इन 5 days, देन वर्क डन इन 1 day, अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात वर्क डनचे क्वेश्चन्स, टाइम स्पीड डिस्टन्सचे क्वेश्चन्स, बोट अँड स्ट्रीमचे क्वेश्चन्स, याची प्रॅक्टिस असू द्या, कारण की प्रिव्हियस इयरमध्येच त्यांनी वर्क डन वरती क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. तर मी क्वेश्चन घेत नाहीये, विचारलेलं नाहीये म्हणून. सो बट वर्ड प्रॉब्लेम्स बनवताना, वर्ड प्रॉब्लेम्स मधून इक्वेशन बनवताना ज्या पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मध्ये आपण इक्वेशन फॉर्म करतो त्याच पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण त्याच पद्धतीने इक्वेशन बनवत असतो. फक्त बनवल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला, अरे हा तर 2 व्हेरिएबलचे 2 इक्वेशन्स बनले, हे आपल्याला नंतर कळतं. बट अगोदर रीड केल्यानंतर आपल्याला कळत नाही की हा कुठल्या टाईपचा किंवा कुठल्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. आपल्याला ते इक्वेशन सोडवत गेलं की ते इक्वेशन बनल्यानंतर मग आपल्याला कळतं की अरे हे तर हे बनणार आहे. बट प्रॅक्टिस असू द्या. आतापर्यंत या चॅप्टर वरती लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल या चॅप्टर वरती वर्ड प्रॉब्लेम विचारलेला नाहीये, बट विचारू शकतात. त्यामुळे मी जे सांगितलेले आहेत टाइम वर्क डिस्टन्स अँड स्पीड, बोट स्ट्रीम, ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयर मध्ये टाइम वर्क वरती क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. सो देन मग या ठिकाणीच हा फिनिश होतो. सो चॅप्टर फिनिश होतो या ठिकाणीच हा. सो भेटूयात मग नेक्स्ट क्लासमध्ये आपण न्यू चॅप्टर सोबत. थँक्यू.